स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालाय आणि मृतांचा आकडा वाढलाय। आता 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। नागपूर अमरावती रोडवरती बाजारगाव इथल्या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। आधी 5 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आलेली होती, पण त्यामध्ये आता नवी अपडेट समोर येतेय। 9 जणांचा यामध्ये एकूण मृत्यू झालाय, तर काही जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत। स्फोटकं बनवणारी ही कंपनी होती सोलार एक्सप्लोसिव्ह असं या कंपनीचं नाव, आणि या कंपनीमध्ये स्फोट झाल्यानं 9 जणांचा मृत्यू झालाय। काही जण अजूनही आतमध्ये अडकून पडल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, मृतांचा आकडा वाढतोय, आता 9 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। सध्याचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच प्रज्ञा, मृतांचा आकडा जो आहे तो वाढताना दिसतोय। आता कंपनीच्या आतून बाहेर जे बंदोबस्ताला पोलीस अधिकारी आहेत त्यांना जी काही माहिती आली आहे त्याप्रमाणे 9 जणांचा मृत्यू जे आहे ते कंपनीचे जे प्रशासन आहेत, व्यवस्थापन आहे, त्यांनी पोलिसांना कन्फर्म केलेला आहे। आणि या 9 जणांमध्ये 6 महिला कर्मचारी आहेत तर 3 पुरुष कर्मचारी आहेत। सध्या मुख्य दारापाशी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी या परिसराचे जे आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत अनिल देशमुख ते पण आलेले आहेत। अनिलजी काय माहिती मिळते, काय घटना आहे? असं आहे, अतिशय दुर्दैवी असा अपघात ये सोलर इंडस्ट्रीमध्ये इथे झालेला आहे। आणि याच्यामध्ये इथे डिफेन्सचे प्रोडक्ट तयार करणारी फॅक्टरी आहे। एका बिल्डिंगमध्ये ब्लास्ट झाला, ती पूर्ण बिल्डिंग उडाली आहे आणि त्याच्यामध्ये किती जे कामगार होते ते मृत्युमुखी पावले त्याची आता माहिती येईल संपूर्ण। आणि माहिती येऊन इथे जे काही कामगाराचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा त्यांनी इथे मांडलेले आहेत। कामगार आणि मॅनेजमेंट यांची सुद्धा पुढील काळामध्ये बैठक घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत की रविवारी सुट्टी पाहिजे, रविवारी आम्हाला जबरदस्तीने घरून उठून कामाला लावतात, अशा प्रकारचे प्रश्न आहे, त्या बाबतीत सुद्धा मॅनेजमेंटची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ। पण इथे जी दुर्दैवी आता घटना झाली आहे त्याच्या बाबतीत किती लोक मृत्युमुखी पावले आहेत। प्रशासनाकडून आता पण 9 मृत्यू सांगितले जात आहे, 6 महिला आणि 3 पुरुष। बरोबर आहे, 9चा आकडा आलेला आहे, पण एक्झॅक्ट आता जाऊन किती झाले मी स्वतः पाहतो, मॅनेजमेंटची चर्चा करतो, मग आपल्याला सांगतो। तर अनिल देशमुख जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत, ते आतमध्ये जात आहेत। मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी या मुख्य दाराच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हे सगळे जे आहेत ते कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांचा नातेवाईक, त्यांचा कुटुंबीय जो आतमध्ये आहे त्याच्याबद्दल काय झालेलं आहे, तो सुरक्षित आहे की नाही, अशी एक चिंता प्रत्येकाला। आणि त्यामुळेच प्रज्ञा, सध्या तरी सोलार इंडस्ट्रीजच्या या मुख्य दारासमोर नातेवाईकांची गर्दी आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि परिस्थिती जी नियंत्रणामध्ये असली तरी प्रचंड तणाव आहे, प्रचंड चिंता या ठिकाणी लोकांना आहे। प्रज्ञा, रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अनिल देशमुख हे सध्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बाजारगाव इथल्या कंपनीजवळ पोहोचलेले आहेत। संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेऊ असं त्यांनी सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।